कसर येथे 27 लाखाच्या विकास कामाचे जल्लोषात उद्घाटन। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा नेते अभिजित मुन्ना पारवे यांच्या हस्ते लोकार्पण। जिंतूर तालुक्यातील कसर गावात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर गती मिळाली असून तब्बल 27 लाख रुपयांच्या विविध कामांचे भव्य उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडले। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या थेट मार्गदर्शनातून व पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या कामाच्या लोकार्पणाचा मान भाजपचे उत्साही युवा नेतृत्व अभिजित उर्फ मुन्ना पारवे यांना मिळाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच तारामती गलांडे यांनी भूषवलं। प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रुक्मिणी शिंदे, मुंजाभाऊ मगर, विठ्ठल शिंदे, रामराव मगर, माणिक मगर, पवन पारवे, शरद पारवे, झांदेवराव मगर, सुंदर गलांडे, प्रकाश कांबळे, हनुमान मगर, गणेश मगर, रवींद्र वारकड, तुकाराम वारकड, राम हिंगे, लक्ष्मण भोसले, प्रल्हाद भोसले यांची उपस्थिती विशेष ठरली। गावातील अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी, सिमेंट रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते तसेच इतर प्रलंबित विकास कामांचे शासकीय स्तरावर झालेले पाठपुरावे अखेर यशस्वी ठरले। या सर्व कामांना मिळालेली 27 लाखांची मंजुरी कसर ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरली। कार्यक्रमात बोलताना उद्घाटक अभिजित मुन्ना पारवे म्हणाले, कसर गावातील प्रलंबित प्रश्नांना आम्ही प्राधान्य देणार आहोत। गावच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत। उपसरपंच रुक्मिणी शिंदे यांनी प्रास्ताविक केलं तर आभार सरपंच तारामती गलांडे यांनी मानले। कार्यक्रमास कसर गावातील ग्रामस्थ, परिसरातील सरपंच, उपसरपंच तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलेला शब्द पाळला। विधानसभेच्या काळात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कसर गावाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत या विकास कामांसाठी 27 लाखाचा निधी मंजूर केला। राज्यमंत्री बोर्डीकर यांनी हे काम स्वतः लक्षात घेऊन तात्काळ मंजुरी मिळवून दिली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल शिंदे यांनी सांगितलं। ही कामाची सुरुवात कसर गावच्या विकासाला नवी गती देणारी ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला।